सलामीची जोडी पोचली मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला असेल बबलू आणि त्याला साथ देईल तो कल्पेश. अक्षय असेल, माफ करा, अक्षय आणि बबलू ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती पहिले षटकात आले गोलंदाज राकेश. स्ट्राईक केला फलंदाज पाहायला मिळतील अक्षय ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक केला फलंदाज बबलू असतील. पॉवर प्लेचं पहिले षटक असेल. लढत फार महत्त्वाची दोन्ही संघासाठी. नक्कीच अस्तित्वाची लढाई असेल, कारण की जिंकणारा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. आणि तो संघ कोणता असेल, कारण की SP11 संघाला आता जर ड्रॉच्या माध्यमातून बाई मिळाली गेली आहे आणि तो संघ पोहोचला आहे सेमीफायनलमध्ये. त्यांच्या समेत कोणता संघ फाईट करेल, यशराज श्रुती 11 की दुसऱ्या बाजूला अक्षय 11 संघ. राकेश तयार गोलंदाजी मार्कवरती. दोन्ही टीमला देऊया आपण मॅचसाठी शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. दोन खेळाडू बाउंड्रीला लगत तैनात केले गेलेत. ऑन साईडमध्ये खेळाडू तर काऊ कॉर्नर रिझनला पाहायला मिळतो आणि ऑफसाईडचा विचार केला तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. राकेश तयार, चला वेळ घेऊ नका. राकेश सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू या पहिल्या षटकातील. अक्षय ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल. येस, दिशेपासून थोडासा भरकटतोय. आउटसाईड ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धाव अंकित केली जाईल. एक फलकावरती एक्स्ट्रा स्वरूपानं खातं या ठिकाणी खुलं होत आहे तर टीम अक्षय 11 या टीमचं. पुन्हा एकदा राकेश सज्ज होतो. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल या षटकातील. पुन्हा एकदा अतिशय मोठा हा लांब जसं वाईट पाहायला मिळतोय. भरपूर दूरवर होता हा चेंडू. वाईटचा इशारा पुन्हा एकदा पंचांच्या माध्यमातून. 2 एक्स्ट्रा धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 या आकड्यावरती पाहायला मिळतील. थोडीशी खराब सुरुवात होती या षटकाची नक्कीच राकेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पुढचा बॉल. स्ट्राईकला फलंदाज सलामीवीर अक्षय ऑन स्ट्राईक. ओव्हर द विकेट. फुल टॉस होता, फायदा उचलू शकले नाहीये. समोर खेळलेत शॉर्ट मिड ऑफमध्ये खेळाडू उपस्थित आणि डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. ज्या बॉलवरती आपण पाहिले नेहमीच मोठे फटके येत असतात, फुल टॉस बॉलवरती मोठा फटका आपण पाहत आलोय. संधी होती परंतु इथून ती गमावली अक्षयनं आणि तो राकेशच्या माध्यमातून हा डॉट बॉल. धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळतील फक्त 2. आवाज राहिला तर किती. चला, गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप नोंदवलाय त्यामुळे त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. आशिषदादा पाटील या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. ज्या स्पर्धेचे शिल्पकार देखील आहेत. एकूण धावसंख्या राफलकावरती पाहायला मिळतील फक्त 3 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. राकेश सज्जोदय. स्ट्रायकेला फलंदाज आलाय तो सलामीवीर बबलू. आशिषदादा पोहोचलेत मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये ते पाहायला मिळतील या मॅचसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला. अगोदरच मन बनवलं गेलं होतं. स्टान्स चेंज केला गेला होता. डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न झाला परंतु धाव कंप्लीट केली जाते अक्षय आणि बबलूच्या माध्यमातून. एक धावसंख्या 4 वरती पोहोचेल. थोडीशी शांत सुरुवात पाहायला मिळते. संत गतीने या ठिकाणी
सुरुवात झाली आहे टीम अक्षय 11 या संघाची. पॉवर प्लेचं षटक आहे, 2 धावा एक्स्ट्रा आपण पाहिल्या. त्यानंतर सिंगल या ठिकाणी पाहायला मिळतात. मोठे फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. अजूनही षटकातील चेंडू आपण पाहिले गेले तर 2 चेंडूचा काही शिल्लक असेल. चांगलं कमबॅक, 2 वाईट आल्यानंतर गोलंदाज राकेशच्या माध्यमातून फुल टॉस फायदा उचलला. यावेळेस मात्र अक्षयनं मिड विकेटला मात्र खेळाडू उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथून मिळते 1 धाव. असं वाटलं होतं की चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, परंतु थांबतो चेंडू आतमध्ये आणि 1 धाव त्यामुळे मिळाली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. फलकावरती स्कोर एकूण 5 या आकड्यावरती. अंतिम चेंडू या षटकातील शिल्लक. स्ट्राईक एंडला फलंदाज बबलू ऑन स्ट्राईक ओव्हर द विकेट. मागे खेळण्याचा प्रयत्न केला, यावेळेस सफल झाले होते. क्रॉस बेटे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाहीये. मिळते सिंगल. ओव्हर क्रमांक पहिला कंप्लीट. यस, 1 शॉट असेल पंच. 1 रन शॉट या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 7. दुसरं षटक गोलंदाज महेश आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं दुसरं षटक असेल. ओव्हर द विकेट पहिला पुढचा बॉल. मागे खेळले, फटका चांगला आहे, सफल झाले. ऑन साइडला पाठवलाय बॉलला. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय षटकार. याच फटक्यांची गरज आहे तिथे, म्हणजेच अक्षय 11 टीमला पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये मोठे फटके अजिबात आले नाहीयेत. फक्त सिंगल आपण पाहिले, परंतु आता मात्र दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटके मारण्याचा प्रयास या ठिकाणी करतायत. धावसंख्या पोहोचली फलकावरती. एकूण 13 धावा धाव फलकावरती असतील. महेश वरती या ठिकाणी दुसऱ्या षटकामध्ये अटॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. टार्गेट करतायत या षटकामध्ये. यावेळेस देखील पॉईंटच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. मागे जाते चेंडू. शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू उपस्थित. थ्रो येईल तोपर्यंत इथून धाव कंप्लीट झाली. 1 धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती 14 या आकड्यावरती. सुरुवातीला बॅटिंग करत असताना 5 षटकांच्या लढतीमध्ये इथून चांगलं टार्गेट उभं करावं लागेल. अक्षय 11 टीमला समोरचा संघ देखील तितक्या ताकदीचा पाहायला मिळतोय, त्यामुळे इथून एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. महत्त्वपूर्ण लढत आहे दोन्ही संघासाठी. अगोदरच म्हटलं अस्तित्वाची लढाई असेल. पुढे जाण्यासाठी या स्पर्धेमध्ये सेमीफायनलचा मॅच खेळण्यासाठी अतुंताने दोन्ही बाजूना प्रयत्न या ठिकाणी केले जातील. अक्षय येतो स्ट्राईक एंडला. यावेळेस मात्र राऊंड द विकेटला तयार गोलंदाज. यॉर्करचा प्रयास. ऑन साईडला खेळतायत. शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये फील्ड केली जाईल. धाव मिळते फक्त 1 धावसंख्या सिंगलला पुढे सरकेल 15 या आकड्यावरती. धावा फलकावरती. या षटकामध्ये 1 षटकार आल्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज. आपण पाहतो महेश. पुन्हा एकदा पुढचा बॉल. ओव्हर द विकेट. चांगला चेंडू. यॉर्करचा प्रयास होता. बॅटची आतली कडा घेऊन मागे आलाय चेंडू फाईन लेगला. शॉर्ट फाईन लेगमध्ये खेळाडू उपस्थित होते. धाव मिळते फक्त 1. धावसंख्या नक्कीच 16 वरती पोहोचेल.
शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक. अक्षयकडनं फार अपेक्षा आहेत या मॅच मध्ये मोठ्या फटक्यांच्या, कारण की पहिल्या मॅच हॅलो 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 तर धावसंख्या रफलकावरती षटकार आलाय पहिल्याच बॉलवरती आणि एकूण स्कोर 22 धावा रफलकावरती आहेत. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ सेकंड स्पेल गोलंदाज राकेश आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या फक्त आपण पाहिल्या 6, परंतु या षटकाची सुरुवात षटकारानं झाली आहे. चांगला चेंडू यावेळेस मात्र खोलात टाकलेला हा चेंडू पाहायला मिळतो. बॅट अँड पॅडच्या मधून निघून जातो. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळते. धावसंख्येला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला जातो एक षटकार आल्यानंतर राकेशच्या माध्यमातून, परंतु दुसऱ्या बाजूला चांगली बॅटिंग देखील राहिली आहे. फलंदाज बबलूच्या माध्यमातून षटकार देखील येत आहेत. स्थगित धावसंख्या 22 ओव्हर द विकेट. खराब चेंडू, यस बीमारचा इशारा, नो बॉल असेल. हाईट फॅक्टर भरपूर होता या बॉल मध्ये आणि नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 23 वरती आणि फ्रीडचा देखील इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. संधी आली आहे ती बबलूकडे आणि संधीचं सोनं करावं लागेल आपल्या टीमसाठी. मोठा फटका येईल का फ्रीडच्या या बॉलवरती? फ्रीडचा बॉल, बबलू ऑन स्ट्राइक, ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बीमार, यस 2 चेंडू खराब येत आहेत आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. नो +4 चौकार अर्थात पंजा मिळतोय आणि 2 बीमार आल्यामुळे या ठिकाणी राकेश आता या ठिकाणी षटक फेकू शकत नाहीये या मॅच मध्ये. यस, नवीन गोलंदाज या ठिकाणी तुम्हाला आणावा लागेल. अठ्ठावीस धावा रॉफलकावरती. खराब 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळाले आणि आता रिप्लेसमेंट केली जाते. गोलंदाज येतो या ठिकाणी बंटी. टॉपेश फ्रीडचा बॉल असेल त्यामुळे फलंदाज बाद नाहीये. धाव देखील कंप्लीट झाली 1. धावसंख्या 29, 29 धावा रॉफलकावरती. येस, फ्रीडचा हा चेंडू होता आणि बच्चे कंपनी देखील त्यांना असं वाटलं की फलंदाज बाद होता, परंतु बाद नाहीये. धावसंख्या 29, 29 वरती थांबला स्कोर.
गोलंदाज बंटी पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राईक केला फलंदाज अक्षय ऑन स्ट्राईक. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे. अराउंड द विकेट. मागे खेळतायत. फटका लाजवाब आहे. पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येणं बाकी. धावा किळती मिळतील या बॉलवरती. यश षटकार असेल पंच सांगतायत. 6 धावा मिळत आहेत आणि धावसंख्या 6 पुढे सरके 35 या आकड्यावरती संघ पोहोचतोय. अक्षय 11 टीम. षटकार आला अक्षयच्या बॅटमधनं. धावसंख्या 35 वरती पोहोचली गेली आहे. हे षटक फार मागडे राहिले. खास करून टीम आपण पाहिले गेले तर यशराज श्रुती 11 टीम साठी. आणि हे षटक दुसऱ्या बाजूने चांगलं राहिले ते आपण पाहतो अक्षय 11 टीम साठी. कारण की धावा भरपूर आल्या त्या षटकामध्ये. अजून एकदा शपल झाले होते. मागे खेळायचं होतं परंतु डॉट बॉल असेल. ओव्हरची होती समाप्ती. 3 षटक कंप्लीट आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35 धावा. अक्षय 11 टीम. चला बालाजी बांगर येत आहेत 4थ्या षटकामध्ये. सिनियर खेळाडू आहेत. अनेक साऱ्या वर्षांचा अनुभव. परंतु पहिलाच बॉल बबलून पाठवलाय. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. बॅकफूट वरती गेले. त्यानंतर जागा बनवली आपण पाहिलं आणि हुक केल्या. चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. धावसंख्या 39 या आकड्यावरती. ज्या स्कोरची गरज होती नक्कीच या मॅच मध्ये. तब्बल 4थं षटक सुरू आहे आणि एक चांगल्या स्कोर पर्यंत पोहोचल्या संघ अक्षय 11 टीम 39 वरती. अजूनही नक्कीच आपण पाहिले गेलं तर 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या सामन्यामध्ये. प्रथम इनिंग मध्ये आपण पाहतो अजूनही 11 चेंडूंचा खेळ शिल्लक. पहिल्याच बॉलवरती गोलंदाज बाळाजी बांगर यांचं स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड. फटका चांगला. ओव्हर पिच लॉफ्टेड हिट. खेळाडू उपस्थित आणि पंच सांगतील यस. पंचांचा इशाऱ्याने बाकी यस. षटकार असेल पंच. षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आम्ही पाहतो या ठिकाणी नक्कीच मिड विकेटला खेळाडू उपस्थित. अंतिम मुवमेंटला झेल टिपली गेली परंतु नंतर आपण पाहिले गेले तर लाईनच्या बाहेर या ठिकाणी पाय पडला गेला बाउंड्री लाईन वरती आणि हा षटकार मिळालाय. अजून एक चांगला फटका. अक्षरशः चापटवलाय चेंडूला कारण भरपूर वेगाने बॅट फिरवली गेली आणि चेंडू एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषेच्या बाहेर चौकार. स्लाइस केला पूर्णपणे आपण पाहिलं आणि हा चौकार देखील येतो. धावसंख्या 44 या आकड्यावरती. 49 माफ करा 49 या आकड्यावरती स्कोर पोहोचलाय. यावेळेचा चेंडू नक्कीच व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. 1 धावे ते मिळते. धावसंख्या 50 कंप्लीट होते स्कोरबोर्ड वरती. 50 धावा पूर्ण होत आहेत अक्षय 11 या टीमच्या. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. महागडा ठरतो या षटकामध्ये. नक्कीच सिनियर खेळाडू आहेत. बाळाजी बांगर या ठिकाणी महागडे ठरत आहेत. चला वेळ घेऊ नका प्लीज. वेळ घेऊ नका. यशराज श्रुती 11 टीम. मागे खेळतात पुन्हा एकदा. यावेळेस फलंदाज होते अक्षय आणि पाठवलाय बॉलला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. लगातार मोठी फटकेबाजी या ओव्हर मध्ये पाहायला मिळते. एका बाजूला बबलू, दुसऱ्या बाजूला अक्षय आणि धावसंख्या फलकावरती अब तक 56 विदाउट लॉस ऑफ अक्षय 11 टीम.
56 या आकड्यावर ते पोहोचतोय. संघ नक्कीच अक्षय 11 टीम चांगली बॅटिंग होतीये सलामी जोडीच्या माध्यमातून. यावेळेस फुल टॉस होता परंतु पॅड वरती आला नाही आणि डॉट बॉल असेल. षटक क्रमांक 4 कंप्लीट. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 56. 56 धावा धावफलकावरती. अंतिम षटक आता शिल्लक असेल. बाबू येतो अंतिम षटकामध्ये. शेवटचं षटक असेल स्लो ओव्हरचं षटक ज्याला हाणेमारीचं षटक म्हटलं जातं आणि त्या षटकामध्ये बाबूचा वापर केला आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज सेट बॅट्समॅन षटकारांची आतिषबाजी केली आहे. बबलू ऑन स्ट्राईक. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 56. या षटकातील पहिला चेंडू. बाबू तयार. मागे पुन्हा एकदा परंतु यावेळेस खेळाडू उपस्थित. जजमेंट नाहीये. बॉल पहिल्या टप्प्यावरती बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या पोहोचली आहे चौकाराबरोबर 60 या आकड्यावरती. सातत्यानं आपण पाहिले गेले तर हुकचे फटके येतात. मागे सातत्याने खेळतायत फलंदाज बबलू. साठ डावा कंप्लीट. स्कोरबोर्ड वरती अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. यावेळेस देखील मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. खेळाडू उपस्थित आणि पाठवलाय बॉलला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. अजून एक तडाखा षटकार. चौकार षटकार सहज लगावले जाऊ शकतात. त्याचं उदाहरण या मॅच मध्ये पेश करत असताना फलंदाज बबलू ऑन फायर आणि एकूण धावसंख्या त्याची वैयक्तिक पोहोचली फलकावरती. आपण पाहिलं गेलं तर 55 45 या आकड्यावरती पोहोचतोय. अर्धशतकापासून 5 धावेने दूर असेल. संघाची धावसंख्या पोहोचली फलकावरती 66 धावा आणि आता मात्र 4 चेंडू शिल्लक आहेत. अर्धशतक कंप्लीट होईल का या स्पर्धेमध्ये. अजून एक चांगला फटका ऑन ड्राईव्ह करतायत वाईडी स्ट्रॉंगाचा खेळाडू उपस्थित. दुसरीचा प्रयत्न 2 धावा सहजरित्या कंप्लीट होत आहेत. 47 या आकड्यावरती पोहोचतोय. राहुल जाधव साहेबांकडनं नक्कीच अर्धशतक ठोकलं बबलूनं तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 48 धावेपर्यंत पोहोचला आणि 2 धावेची गरज आहे. अर्धशतकापासून 2 धावेने दूर असेल. 47 असेल. एक लेग बाय धाव असेल आणि फटका मिस टायमिंग आहे की प्रॉपर पाहावं लागेल. खेळाडू उपस्थित टिपली असेल. फलंदाज बाद. हा दुसरा खेळाडू असेल जो अर्धशतकापासून या ठिकाणी पुन्हा एकदा हुलकावणी देतोय. कारण की मागे देखील आपण पाहिलं महेश यांनी देखील 45 धावा ठोकल्या होत्या परंतु ते देखील नॉट आउट राहिले होते आणि आता फलंदाज या ठिकाणी बाद होतोय तो बबलू 47 या धावसंख्येवरती. सचिन येतात नवीन फलंदाज आणि 68 या आकड्यावरती पहिला धक्का लागतोय. दोघांमध्ये पार्टनरशिप फार चांगली राहिली. षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. एकमेव पहिले षटक ज्या षटकामध्ये 6 धावा आल्या तर नंतर दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा. तिसरं षटक मागडे राहिले 19 धावेचं. चला नक्की 2 चेंडू शिल्लक असतील आणि यावेळेचा चेंडू यस वाईट बॉल. धावसंख्या 69 धावा फलकावरती. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. बाबू राईट आर्म फ्रॉम द विकेट आणि यॉर्कर. यस सतिक यॉर्कर यशोध्वस्त केले जातील. फलंदाज होतोय बाद. आता शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल.
न्यू बॅट्समॅन नवीन खेळाडू लगेच पाठवायचा आपण. साहिल येतो नवीन फलंदाज आणि आता शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. 69 धावा फलकावरती. धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. फलंदाज या ठिकाणी असेल बाद. येस, 69 धावा बनल्या गेल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना टीम अक्षय 11 संघाच्या माध्यमातून आणि
चौकारने स्वतः दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. दोन्ही टीमची टोटल पुढे सरकेल 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. सचिन हा चेंडू इथून मात्र कार्पेटच्या सहाय्याने डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूचा पाठलाग करतायत, मात्र आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. येतोय रोहित शिंदेच्या बॅटमधून चौकार.
चौकाराने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. चांगली सुरुवात केली जाते. फलंदाजी करणारा संघ यशराज श्रुते 11. इथून मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल. लागोपाठचा दुसरा चौकार येत असताना फलंदाज रोहित शिंदे ऑन फायर. इथून मात्र पुन्हा एकदा आउटफील्ड फास्ट चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. येतो हा चौकार. लागोपाठच्या तिसऱ्या चेंडूंवरती हा तिसरा चौकार येत असताना धावसंख्या धावफलकावरती 4 ने पुढे सरकेल. धावसंख्या 27 धावा पाहायला मिळत आहेत. अप्रतिम धावसंख्या. इथून मात्र धावसंख्येचा वाटला करत असताना आतापर्यंत जमवल्यात. पुन्हा एकदा इथून मात्र ऑन साइडला खेचलाय. क्षेत्ररक्षक आहेत, मात्र काय झेल टिपलाय. कॅच ऑफ द मॅच. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तर हर्षद संते याला विनंती असेल व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आदरणीय हर्षद संते यांना विनंती असेल व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून कोळेगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा इथून मात्र पाहावं लागेल. षटक होईल समाप्त. दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 27. तर चला स्पीडअप करायचा. 55 विनंती. अजूनही 2 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत, त्यामुळे इथून मात्र विलंब नकोय. 5 षटकांचा आपण सामना खेळतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये. इथून मात्र कुठेतरी अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या. अजून इथून मात्र 2 सामने कव्हर करायचे आहेत. सेमीफायनलचा सामना आणि मेगा फायनलचा सामना इथून मात्र आम्हाला खेळवायचा आहे, त्यामुळे विनंती आहे लगेचच सामना सुरू करा. सेकंड स्पेल मध्ये येतोय. दशक येतोय. ज्या दशकने इथून मात्र 13 धावा P1च्या षटकामध्ये दिल्या होत्या. तर इथून मात्र व्हाईट बॉल. पंचांचा इशारा आलाय. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकेल. 28 धावा. पुन्हा एकदा इथून मात्र लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. वेगेट षटकार. धावसंख्या धावफलकावरती 6 ने पुढे सरकेल. 34 धावा इथून मात्र पाहायला मिळत आहेत. ओव्हर द विकेट. हा चेंडू इथून मात्र चेंडू बऱ्याच वेळ हवे ते लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आलेत. प्रयत्न चांगला होता, मात्र गॅदर करेपर्यंत प्रचंड वेगाने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत.
बंटीच्या माध्यमातून धावसंख्या इथून मात्र पुढे सरकेल 36 धावा. 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे तोपर्यंत एकच धाव इथून मात्र प्राप्त होईल. एकने टीमची टोटल पुढे सरकेल 37 धावा. सत्तर धावांचा पाठलाग इथून मात्र करत असताना आपल्याला संघ पाहतोय यशराज श्रुती इलेव्हन संघ. तोपर्यंत फक्त सिंगल डबलच्या साहाय्याने इथून मात्र या षटकामध्ये वाटचाल करत असताना एक षटकार जरूर टोकलाय. त्यानंतर कमबॅक केलाय सचिनने. दर्शकने पुन्हा एकदा वारंवार ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अशा पद्धतीने वेगाने एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या एकने पुढे सरकेल. टीमची टोटल 39 धावा. 39. शेवटचा बॉल शिल्लक आहे तिसऱ्या षटकामधील. हा चेंडू शॉर्टम फुल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. सुंदर झेल टिपला जातोय. बिग विकेट डाऊन. फलंदाज बाद होतील ते म्हणजेच आकाश नायडू. बारा चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. चला लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक सजून घ्या. विनंती असेल पंचांना की क्षेत्ररक्षण त्वरित तर इथून मात्र चौथ्या षटकामध्ये येतोय अक्षय येतोय. ज्या अक्षयने इथून मात्र फलंदाजी करत असताना अप्रतिम फलंदाजी केली होती तो अक्षय. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्याच्या हाताला ब्रश होऊन चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. येतोय हा चौकार. चौकाराने धावफलक वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल 43. 43 धावा. 11 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. पूर्णपणे इथून मात्र दोन्ही संघांमध्ये सामना बॅलन्स आहे. 11 चेंडू 27 धावा. 27 धावा 11 चेंडू. कोणता संघ इथून मात्र हा सामना जिंकेल? अक्षय 11 की यशराज श्रुती 11? हा चेंडू हवेते. फलंदाज बाद. बिग विकेट. जो फलंदाज इथून मात्र अप्रतिम फलंदाजी करत होता तो मैदानाच्या बाहेर. इथून मात्र नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. बाबू. धावसंख्या धावफलकावरती स्थगित 43. 43 धावा. आता मात्र उर्वरित चेंडू शिल्लक आहे 10 चेंडू 10 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज. इथून मात्र स्लोवर पद्धतीचा चेंडू बेट केलाय फलंदाज बाबू याला.
धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 50 धावा कंप्लीट होत आहेत. फलंदाजी करणारा संघ आपण पाहतो यशराज श्रुती 11 संघ, या संघाच्या 50 धावा पूर्ण झाल्यात आणि इथून मात्र चेंडू शिल्लक आहेत 5 चेंडू शिल्लक आहेत. पाच चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 3 मोठे फटके इथून मात्र कंपल्सरी असणार आहेत. 3 षटकार आले तर इथून मात्र सामना आपल्याला यशराज श्रुती 11 या संघाकडे झोकत असताना पाहायला मिळेल. इथून मात्र पहिला चौकार येईल का, मात्र नाही, अडवण्यामध्ये यशस्वी ठरलाय तोपर्यंत. तर आदरणीय गणेशदादा संते यांचं शुभागमन झालं. यांना विनंती असेल व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं. ओव्हर द विकेट. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा डॉट बॉल. फक्त औपचारिकता बाकी असेल या सामन्यामध्ये. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एकाती वर्चस्व प्रस्थापित केलाय अक्षय 11 या संघाने. पुन्हा एकदा इथून मात्र हाही चेंडू निर्धाव, लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू येत असताना राहुलच्या माध्यमातून इथून मात्र 5वं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकरवरती फलंदाज राकेश. पुन्हा एकदा तिसरा लागोपाठचा निर्धाव चेंडू. फुटवरचा वापर होत नाहीये, कुठेतरी फुटवर कमी पडतोय राकेशचा. आणि इथून मात्र लागोपाठचे 3 निर्धाव चेंडू फेकत असताना गोलंदाज आपण पाहतोय राहुल. शेवटचा बॉल शिल्लक आहे 5व्या षटकामधील. आणि हा चेंडू देखील इथून मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय.